पहिला महत्वाचा, नाही तर बाकीचा वजन राहून दे बाजूला, पण क्लिअर पॉइंट क्लिअर करायचं नाही काय पद्धत. बघा कसं माणूस, बघा कसं राहुला आता चेहऱ्यावर ना. या माणसाचं म्हणजे टेन्शन तेवढं येत नाही, दुसऱ्या कोणत्या मागा लय टेन्शन, त्यांच्या चेहऱ्यावर असं म्हणजे हास्यच नाही. म्हणजे आता अरे खाता की गिळता येईल, त्यामुळे काय काय करायचं सुचतच नाही. त्यांच्याकडे बघून तरी आपलं बरं आता गोष्टी सुचत जातात. मागा बोलणार, कारण मी पहिलं नाही बोलायचो, तुका सांगते पहिले नाही बुवांबरोबर जास्त नाही बोलत जमाचा नाही, पण आता हळूहळू शिकलोय मी. त्याचं कारण कसं की ती व्यक्ती तशी समोरचो ना, काही गोष्टी बुवांनी सांगितल्या त्या फक्त क्लिअर करतोय. पहिली या ठिकाणी आमचे सिलेक्ट करायला आहेत, त्याला भेटून गेला आमचे सन्मान्य या कार्यक्रमाचे संयोजक. जरा एक आपण आपल्या महोत्सवातर्फे
गेली 26 वर्ष हा कार्यक्रम कोकण महोत्सव मोठ्या उत्साहात केला जातोय आणि हे वर्ष 27वे आणि या कोकण महोत्सवाचे सर्व सन्माननीय संयोजक गणेश मंडळाचे संयोजक सन्माननीय सुजय धुरत आणि त्याचप्रमाणे सौभाग्यवती सुप्रिया धुरत त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिवादन करतो. म्हणजे जमलेल्या मायबाप प्रेक्षकांकडे अनेक नामवंत भक्तिबुवा आणि खरं आहे भांडूप म्हणजे भजनाची पंढरी आणि त्याचा प्रत्येक आज इथे या समोर येतो. अनेक बुवा आहेत ज्यांची नावं सुद्धा घ्यायला एक तास लागेल या भांडूपचा विषय. सर्वप्रथम कैलासवासी काशीराम परब यांच्या स्मृतीस नमस्कार करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या या रसिक साहेबाब प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भक्तिबुवा, अनेक नामवंत पक्षाध्वजक, अनेक नामवंत व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय मगाशी भुवनी यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली ते कैलासवासी किशोर गावडे बुवा यांच्या सुद्धा स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय. सन्माननीय संतोष राणे बुवा, प्रकाश राणे बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप गावडे, शैलेश राणे बुवा, सुयश काराणे बुवाचे शिष्य, सन्माननीय जेठे बुवा, त्याचप्रमाणे इथे सन्माननीय दामोदर घाडी बुवा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परब बुवा आणि आमच्या गावचे बुवा सन्माननीय माझ्या गावचे आणि माझ्या वाडीतील आहेत. आपल्या भांडवलमध्ये राहतात प्रमोद टक्के बुवा यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांचे सुद्धा स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय. या ठिकाणी स्टेजवर काशीराम परब बुवा यांचे ज्येष्ठ चिरंजीव बसलेले आहेत, त्यांचे सुद्धा चरणार्थी नतमस्तक आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय नितीन पवार साहेब माझ्या डाव्या बाजूला, सन्माननीय राजू नाईक दुरे या ठिकाणी हजर आहेत. अनेक मंडळी या ठिकाणी हजर आहेत. त्या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. कोणाचं नाव चुकलं असेल तर माफ करा. महाराष्ट्राचं नव्हे